नमस्कार, मी धनश्री बिच्चेवर. सिझेरियनपर्यंतचा भाग मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये पुराव्यासह दाखवला आहे. 2011 पासूनचा माझा फॅमिली डॉक्टरशी संबंध आणि जुने रेकॉर्ड तुम्ही स्क्रीनवर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. 2019 मध्ये सिझेरियन नंतर माझा त्रास वाढत गेला. मी कोणाचंही नाव घेणार नाही, कारण मला कोणाच्याही व्यवसायावर परिणाम करायचा नाही. माझ्या हॉस्पिटलच्या फाईलमध्ये अनेक कागदपत्र आहेत, त्यामध्ये अनेक डॉक्टरांची नावे नमूद आहेत. म्हणून सध्या ते स्क्रीनवर दाखवणं मी टाळत आहे, कारण ज्यांची चूक नाही त्यांना त्रास व्हावा हे मला मान्य नाही. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, पण सध्या ते दाखवणं शक्य नाही. मी जे सांगत आहे ते माझा वैयक्तिक अनुभव आहे. माझं प्रकरण सध्या न्याय प्रक्रियेत प्रलंबित आहे आणि न्यायव्यवस्थेवर मला पूर्ण विश्वास आहे. खूप जण विचारत आहेत पुढचा भाग कधी येणार. मी टप्प्याटप्प्याने सगळं सरळ मांडत आहे. आता पुढच्या भागात डिलिव्हरी नंतर माझ्यासोबत नेमकं काय घडलं हे लवकरच तुम्हाला सांगणार आहे. आणि जाता जाता एक विनंती आहे, माझ्या प्रोफाईल बायोमध्ये व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. मला कृपया दवाखान्यासंबंधित आणि माझ्या प्रकरणाच्या संबंधित प्रश्न विचारा. वैयक्तिक प्रश्न टाळा, कारण सत्य माझं संयमाने मांडत आहे. कायद्याच्या मार्गाने पुढे जात आहे. भारतीय संविधानाच्या कलम 21चा आदर ठेवून न्यायाची अपेक्षा करत आहे. इन्स्टा फॅमिलीची साथ माझी खरी ताकद आहे. मला फक्त न्याय हवा आहे. मला फक्त न्याय हवा आहे. धन्यवाद.